आपण म्हणतो 16वा वर्ष धोक्याचं. शिवाजी राजांनी तोरण्याला तोरण बांधलं ते वय 16व आहे माऊली. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ते वय 14व आहे. स्वामी विवेकानंदांनी जगभ्रमण करण्याचं स्वप्न अंगीकारलं ते वय 16व आहे. आणि म्हणून 16व वर्ष धोक्याचं नाही माऊली, 16व वर्ष मोक्याचं आहे, हे लक्षात घ्या. आजकाल आपली पोरं 16व्या वर्षात कोणत्या गल्लीत कशासाठी फिरतात हे तुमचं तुम्ही बघून घ्या. आणि खऱ्या अर्थानं सांगतो, उद्याचं भविष्य जर वाचवायचं असेल, उद्या जर तुम्हाला तुमचं भविष्य चांगलं बघायचं असेल, तर आजकाल आपल्या पोरांना पबजी शिकवू नका. पबजी, पार्लेजी, ज्युनियरची ऐवजी त्यांना शिवाजी आणि संभाजी शिकवा, तर तुमचं आयुष्य ते तारतील, हे लक्षात. असा शिवाजी राजा या राजाला फोन केला म्हणून, अरे भरे कापरे शत्रू हात रे धाका ते शिवरायाचा, धाका ते शिवरायाचा, धाका ते शिवरायाचा. तसेच बाजी वीर धनाजी, धनाजी आणि संताजीचा, धनाजी आणि संताजीचा, धनाजी आणि संताजीचा. किती किती नावं सांगावे महाराजांच्या मावळ्यांचे. बाजी प्रभू देशपांडे महाराज, तुम्ही सुखरूप विशाळगडावर जा. जोपर्यंत गडावरून तोफेचे आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी प्राणातला प्राण सोडणार नाही. घोडखिंड बाजी लढू लागला. आपल्या रक्ताचं शरीराची चाळणी झाली. शत्रूच्या तलवारी अंगावर घाव करू लागल्या. रक्ताळलेला बाजी प्रभू देशपांडे घोडखिंडीत लढू लागला. आणि लढता लढता बाजी खाली पडल्यानंतर बाजीचे कान त्या तोफेच्या आवाजाकडे होते. तोफेची गर्जना झाली. बाजी प्रभूला कळलं की महाराज सुखरूप गडावर पोहोचले. शेवटचा श्वास बाजीने घेतला आणि उडलेली जी धूळ होती त्या धुळीला आणि त्या वाऱ्याला सांगितलं, जाऊन सांग माझ्या राजाला की बाजी शेवटपर्यंत खिंड लढवत होता. असे मावळे शिवाजी राजांनी तयार केले. त्या प्रसंगातच ज्या वेळेला महाराज सुटले त्यावेळेला शिवा काशीद नावाचा नाभिक समाजाचा एक पोरगा शिवाजी राजाला सांगू लागला की राज, मी 2 डोल्या केलेल्या आहेत. सरळ मार्गाने शत्रू तुमच्या मागे येईल, त्या डोलीत मी बसतो राज. मला सगळे म्हणतात की तू शिवाजी राजांसारखा दिसतो. मी जन्माला तरी शिवाजी म्हणून आलो नाही, पण मरताना मला शिवाजी म्हणून मरू द्या राज. आणि राजांच्या अंगातले कपडे शिवा काशीदानं घातले आणि शिवा काशीद पन्हाळ्याच्या दिशेने निघाला. सिद्धेश्वरच्या हातामध्ये लागला. बता तू कौन है? अरे मैं ही शिवाजी हूँ. बता तू कौन है? मैं ही शिवाजी हूँ. आणि नंतर कळलं, तोफेचे आवाज ऐकले आणि शिवा काशीद म्हणाला, अरे मी शिवाच आहे पण मी काशीद आहे. खरा शिवाजी राजा तुमच्या हातावर तुरी देऊन विशाळगडावर केव्हाचाच पोहोचला. असे मावळे शिवाजी राजाने तयार केले. मरणासाठी रांग लागत होती. तुमची लेकरं तुम्हाला तांब्याभर पाणी तरी आणून देतात का हो? मोठे डोळे करून बघतात मुलं आजकालचे. उलटून बोलतात मायबापांना. तानाजी मालुसरे आपल्या मुलाचं लग्न सोडून ज्या वेळेला शिवाजी राजांना पत्रिका घेऊन गेला त्यावेळेला शेलार मामा आणि सूर्याजी मालुसरे त्यांच्या सोबत होते. महाराज, माझ्या मुलाचं रायबाचं लग्न आहे बरं का, आणि या लग्नाला तुम्हाला यायचं आहे. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, तानाजी, आमच्या मासाहेबांनी आमचं लग्न आधीच लावून ठेवलं या कोंढाण्याशी, त्याच्यामुळे आम्हाला येता येणार नाही. त्यावेळेला तानाजीनं उत्तर दिलं ते ऐका. तानाजी म्हणाला, महाराज, हा तानाजी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवाजी युद्धावर जाणार नाही. याचं कारण असं आहे, या स्वराज्यासाठी लाख तानाजी मेले तरी चालतील, पण तुमच्यासारखा शिवाजी परत होणार नाही महाराज. तुमच्यासारखा शिवाजी परत होणार नाही. किती किती शौर्य. संताजी आणि धनाजीचं नाव जर ऐकलं तर घोडे सुद्धा घाबरून जात होते. इतकं शौर्य त्या दोघा भावांमध्ये होतं. संताजी, धनाजी. म्हणून भरे कापरे शत्रू हात रे धाका ते शिवरायाचा, धाका ते शिवरायाचा, धाका ते शिवरायाचा. तसेच बाजी वीर धनाजी, धनाजी आणि संताजीचा, धनाजी आणि संताजीचा, धनाजी आणि संताजीचा. आणि म्हणून शूरवीरांनी नरवीरांनी, शूरवीरांनी नरवीरांनी झेंडा अटके
पार रोविला महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पहिला घमानाचा मुजरा, घमानाचा मुजरा, घमानाचा मुजरा, घमानाचा मुजरा. हटके पार म्हणजे काय हे सांगतो. पाकिस्तानच्या बाउंड्रीवर अटक नावाचं एक गाव आहे. ते शेवटचं स्वराज्याचं ठाण होतं. अगदी पेशव्यांच्या काळामध्ये, सगळ्यांनी ऐका बरं, पेशव्यांच्या काळामध्ये ज्या वेळेला मराठे लढले त्यावेळेला त्या अटकमध्येच नव्हे तर पाकिस्तानात 6 महिने भगवा फडकत होता. याच्यापेक्षा स्वाभिमानाची गोष्ट आपल्यासाठी काय आहे? आणि हे अद्वितीय कार्य ज्यांनी केलं, पाकिस्तानात भगवा फडकवायचं काम ज्यांनी केलं, त्याच्यात अग्रेसर होते मल्हारराव होळकर, जे अहिल्यादेवी होळकरचे सासरे होते. लक्षात घ्या, किती स्वाभिमानाची गोष्ट. आपल्या पोरांना ह्या गोष्टी माहिती नाही. म्हणून अरे जीवात जीवती अशी ती लढली मर्दानी झाशीवाली, मर्दानी झाशीवाली, हो मर्दानी झाशीवाली. जीवात जीवती अशी ती लढली मर्दानी झाशीवाली. आपल्या पोरीला, आपल्या बाळाला आपल्या पाठीवर घेतला आणि लढायला लागली. मैं मेरी झाशी नाही दूंगी. आपल्या पोरी हे शौर्य विसरलात की काय असं वाटायला लागलंय आजकाल. दिवसा ढवळ्या आपल्या पोरींची अब्रू आपल्या महाराष्ट्रात लुटल्या जाते. ज्या महाराष्ट्रात शिवाजी राजांनी त्या पाटलाला शासन केलं, त्या शिवाजी राजांच्या नावानं सरकार चालतं, परंतु एकही सरकार असं झालं नाही अजून की ज्यांनी या बलात्कारांना लोकांमध्ये शिक्षा दिली. दिवसा ढवळ्या. अगदी माऊली कालची गोष्ट आहे. महिला जर ऐकत असतील तर ही गोष्ट ऐका. संभाजीनगरची गोष्ट आहे. पेट्रोल पंपावर एका महिलेचा एका मुलानं येऊन चाकू खुपसून गळा कापून मृत्यू करून टाकला. कालचीच गोष्ट आहे. घरी जाऊन युट्यूब वर बघा. ते बघत असताना माझ्या डोक्यात आग झाली. का आग झाली? सावित्री मातेच्या अंगावर शेण फेकलं लोकांनी. सावित्री माता रस्त्याने जात असताना शिट्या वाजवणारे नराधम सुद्धा त्या ठिकाणी बसलेले होते. सावित्री माता जात असताना तिच्या अंगावर थुंकणारे नराधम सुद्धा तिथं बसलेले होते. सावित्री माता जात असताना तिच्यावर शिव्या देणारे नराधम सुद्धा त्या ठिकाणी बसलेले होते. पण माझ्या सावित्री मातेनं डोक्यावरचा पदर कधी पडू दिला नाही. डोक्यावरचं कुंकू कधी हटू दिलं नाही. लोकांनी अत्याचार केला, छळ केला, पण माझी सावित्री माता वाघिणी सारखी रस्त्यानं चालत राहिली. हे लक्षात ठेवा. त्या सावित्री मातेचे अनुयायी आपण. मासाहेब जिजाऊ एक वेळेला, महाराज ज्या वेळेला बाहेर गावी होते, बाहेर स्वराज्याच्या बाहेर होते, त्यावेळेला मासाहेब जिजाऊंनी सुद्धा हातात तलवार घेऊन युद्ध जिंकलेलं आहे. माझ्या रमाई मातेनं सुद्धा हेच कार्य केलेलं आहे. हो, अहिल्या देवीनी तर आपल्या भारतातल्या काशी विश्वेश्वरापासून सगळ्या देवळांचं जीर्णोद्धार केलेला आहे. त्या महाराष्ट्रात आपल्या पोरी जन्माला आल्या आणि दिवसा ढवळ्या असे नराधम अशा आपल्या पोरींना जर मारत असतील तर कुठंतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे बरं का माऊली. आता बदलण्याची गरज आहे. केवळ चूल आणि मूल घेऊन जमणार नाही. एका हातात तलवार आणि एका हातात मूल घ्यावं लागणार आहे. आजकाल आपल्या पोरींना सुद्धा जयंत्यांचे कार्यक्रम आवडत नाहीत. मी भुजबळ सरांना सांगू इच्छितो, आज जर गौतमी पाटीलचा कार्यक्रम इथं असता तर इथं गर्दी पुरली नसती. घरावर चढून लोकांनी कार्यक्रम बघितले असते. परंतु मानसिकता आहे माऊली, मानसिकता आहे लोकांची. मुलींना आता लढावं लागेल. आणि मी मुद्दाम प्रबोधनकार याच्यासाठी म्हणतो की मला प्रबोधन करायचं आहे समाजाचं. मागच्या महिन्यात बुलढाण्यातली घटना आहे. 8वीतल्या 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, स्वतःला फाशी लावून घेतली. आत्महत्या हा शब्द आपल्याला लग्नानंतर सुद्धा माहिती नव्हता. आजकाल मुलं त्या मोबाईलवर कुठला तरी गेम आलेला आहे. त्या गेम मध्ये कोणता गेम आहे? फ्री फायर नावाचा गेम आहे. त्याच्यामध्ये आपले मुलं फ्री फायर खेळतात
त्यांना माहिती नसतं ते पैसे अडकवतात आणि ते पैसे अडकवल्यानंतर ती टोळी त्यांना फोन करते आणि सांगते की आता जर आमचे पैसे दिले नाही तर तुझ्या आई वडिलांना मारून टाकू. त्या वयामध्ये ते मुलं घाबरतात, त्यांना कळत नाही. मग ते म्हणतात आम्ही देऊ शकत नाही, काय करू, स्वतः मरून जा. अशा पद्धतीनं एक आतून सक्रिय झालेली टोळी तुमच्या आमच्या पोरांना खलास करायला निघालेली आहे. अजून डोळे उघडा. परंतु सर पालक सुद्धा सांगतात की आमचा पोरगा मोबाईल चालवायला लागला. फार हुशार झाला नाही तुमचा मुलगा. माझ्या बोलण्याचा राग येईल. मोबाईल वापरण्याचं वय 18 वर्षानंतर आहे, कारण 18 वर्षानंतर आपले सगळे अवयव ते मोबाईलला त्याच्याशी त्या रेसची स्पर्धा करायला स्ट्रॉंग झालेले असतात. या लेकरांचे अवयव अजून खूप लहान आहे. 18 वर्षांची ही मुलं झालेली नाही. त्याच्यामुळं मायबापांना जास्त कौतुक वाटण्याची गरजच नाहीये. आपल्या पोरी सुद्धा स्नॅपचॅटवर फोटो टाकतात, स्नॅपचॅटचे फिल्टर वापरतात. अजिबात ते सेफ नाहीये. हे फोटो एका ठिकाणची घटना तुम्हाला मुद्दाम सांगतोय. स्नॅपचॅट वरून मुलींचे फोटो घ्यायचे, एआयच्या माध्यमातून त्या फोटोंना अश्लील करायचं, त्या पोरींना पाठवायचे, त्यांना ब्लॅकमेल करायचं आणि पोरी सुद्धा मारून टाकायचा. असा हा कट चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. लक्षात घ्या. तुमची मुलं जर म्हणत असतील की आम्हाला सरांनी मोबाईलवरचा अभ्यास दिला, तर आजच जाऊन त्या सरांना भेटा आणि त्यांना जाब विचारा की तुम्ही पगार कशाचा घेता. मुलं जर मोबाईल वरून शिकत असतील तर तुम्ही पैसे कशाचे घेता. मुलींना शिकवत होत्या सावित्री माता, ज्योतिबा मुलींना शिकवत होते म्हणून एक दिवस रात्री हा ज्योतिबा आणि सावित्री आपलं हे सगळं उद्ध्वस्त करून टाकतील म्हणून उच्च वर्णीयांनी काही गुंड पाठवले होते त्यांना मारून टाकण्यासाठी. रात्रीच्या वेळेला ज्योतिबा सावित्री मातेला शिकवत होते. एक धोंडू नावाचा गृहस्थ आणि एक रोडे नावाचा गृहस्थ, दोघ जण 1000 रुपयाची सुपारी घेतलेली होती. 1000 त्यावेळेला खूप होते. हे 1000 रुपये घ्या आणि महात्मा फुले आणि त्याच्या बायकोला मारून टाका. शिरले घरात. महात्मा ज्योतिबा फुले सावित्री मातेला शिकवत होते आणि त्यांनी बघितलं धोंडीबाला. धोंडीबानी सांगितलं, महात्मा चुपचाप आम्ही तुला मारू तर तू मरून जायचं आता. चाकू तुझ्या गळावरून फिरवणार आहे, तुझ्या बायकोला आम्ही दोघं मारून टाकणार आहे. महात्मांनी हसत उत्तर दिलं, घाबरले नाही. म्हणाले, खुशाल मारा मला. अरे मी जगतो तुमच्यासाठी, मी कार्य करतो तुमच्यासाठी. तुमच्या हाताने मेलो तर याच्यात काही नवल नाही. त्या धोंडूबाला आणि त्या रोडेला अतिशय, त्या दोनही माणसांना दुःख झालं. ते धाय मोकळून रडायला लागले आणि चमत्कार त्याच्यानंतर ठरला. त्यांनी सांगितलं, ज्योतिबा आम्हाला माफ करा बरं का. आमच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही लढताय आणि आम्ही तुम्हाला मारायला आलो. त्यावेळेला ज्योतिबांनी सांगितलं, मी तुम्हाला माफ केलं, पण एक काम करा, तुम्ही सुद्धा माझ्या या कार्यामध्ये सहभागी व्हा. आपल्या बहुजनांना शिकलं पाहिजे म्हणून संघटित व्हा. बहुजनांना एकत्रित करा, हरिजनांना एकत्रित आणा. धोंडू आणि रोडे या कामामध्ये सामील झाले आणि कौतुक ते काय की महात्मानी जो हत्यारी धोंडू नावाचा आला होता महार समाजाचा, धोंडू कुंभार समाजाचा आणि रोडे महार समाजाचा, त्या धोंडू कुंभाराला महात्मा फुल्यांनी इतकं शिकवलं की नंतर तो इतका विद्वान झाला की त्याला पंडित धोंडू कुंभार म्हणायला लागले. याला म्हणतात वाल्याचा वाल्मिकीकरण. म्हणून महात्मा फुले आम्हाला श्रीराम सुद्धा दिसतात. हे गुण आपण ते घेतले पाहिजे. ज्या महात्मांनी स्वतःचं आयुष्य वेचलं आपल्या शिक्षणासाठी, मुलींसाठी शिक्षणाची दारं उघडी केली माझ्या सावित्री मातेनं, त्या सावित्री मातेच्या मुली जर संस्कृती सोडून जर वागत असतील तर आई वडिलांनी विचार करण्याची गरज आहे. आपल्या पोरांना अशा कार्यक्रमात आणून बसवा. शेवटी त्या मुलीनं आपले अश्लील फोटो बघून आपलं जीवन संपवलं. काहीच त्या मुलीची चूक नव्हती. म्हणून आपले मुलं जर मोबाईल चालवत असतील तर त्याच्यात फार कौतुक करत बसू नका. आपल्या पोरांना मातीत खेळायचं शिकवा,
आपल्या पोरांना पडू द्या, झडू द्या, हात तुटू द्या, पाय तुटू द्या, त्यांना आत्मसंरक्षण करू द्या, हे माझ्या ज्योतिबा फुलेंनी आपल्याला सांगितलंय. म्हणून जीवात जीवती अशी लढली मर्दानी आशिवानी, मर्दानी आशिवानी हो, मर्दानी आशिवानी. वासुदेव मंगल पांडे यांनी प्राणाची आहुती दिली, प्राणाची आहुती दिली हो, प्राणाची आहुती दिली. या देशासाठी तात्या टोप्यांनी, या देशासाठी तात्या टोप्यांनी फासगडावर धाविला. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हाला इंग्रजांना हकलण्यासाठी अनंत कान्हेने लढला. अनंत कान्हेने लढला हो, अनंत कान्हेने लढला. दामोदर हरीचा प्रकार हाय मृत्युमुखी पडला. हाय मृत्युमुखी पडला हो, हाय मृत्युमुखी पडला. आणि म्हणून ही जागा शहीदों के मजारों पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मिटने वालों का बाकी यही निशा होगा. हे आमचे संजय सिंह राजपूत यांची ही स्मारकाची पुण्य जागा आहे. त्या जागेवर आपण बसलोय आणि अभिमान आणि स्वाभिमान वाटला पाहिजे की देशासाठी मरणारा एक वीरपुत्र आपल्या मलकापूर शहराने दिलेला आहे. जरा टाळ्या वाजवा, हात बाळगू नका, टाळ्या वाजवा माझ्यासाठी नव्हे, तुमच्यासाठी. आणि म्हणून कवन करुणी जगदीशाने, कवन करुणी जगदीशाने मुद्र तयाला पाहिला. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच कहिला. देशासाठी रणभूमी प्राणदयानी वाहिला, देशासाठी रणभूमी प्राणदयानी वाहिला. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच कहिला. बोलो भारत माता की जय. धन्यवाद. या महाराष्ट्राच्या मातीत माझा जन्म झाला आणि तुमचा सुद्धा जन्म झाला. ही माती खूप पवित्र आहे महाराज. मातृप्रधान आपला देश आहे. भारत माता आपण म्हणतो, ऑस्ट्रेलिया माता, अमेरिका माता म्हणत नाही. किती भाग्याची गोष्ट आहे. म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजांना बाळकडू पाजलं म्हणून हे स्वराज्य घडलं माऊली. म्हणून हे गाणं माझ्या माता माऊलींसाठी मी सादर करतो. शिवबाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. शिवाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. शिवबाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुःखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी. ऐका, शिवबाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुःखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी. कारण मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या शिवाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुःखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी.
विठ्ठल जिजाऊ सावित्री रमाई माता विठ्ठला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये जिजाऊ विठ्ठला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये जिजाऊ जरा जोरदार टाळ्या वाजवा पाहुण्यांना जोरदार टाळ्या वाजवा माझ्या सावित्री मातेसाठी माझ्या रमाई मातेसाठी माझ्या जिजाऊ मातेसाठी कारण स्वराज्याचं बाळ कडू जिजाऊन पाजले स्वराज्याचं बाळ कडू माझ्या जिजामातेनं पाजलं होतं सांगितलं होतं शिवबा ह्या 5 शाया महाराष्ट्रावर तुडून पडलेल्या आहेत आणि तुला या महाराष्ट्राला यांच्यापासून मुक्त करायचं हे संस्कार जिजामातेनं टाकले. आजकाल आपल्या माता माऊल्या संस्कार टाकतात बाळा तिकडं जाऊ नको बरं तिकडं आखू असतो तिकडं भुभू असतो कसा जन्माला येईल शिवाजी राजा तुमच्या पोटी आपल्या पोरांना चुकीच्या गोष्टी आपण शिकवतो चुकीचे संस्कार आपण देतो मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले त्यावेळेला मासाहेबांना गड स्वार करण्याची इच्छा होऊ लागली घोडे चालवण्याची इच्छा होऊ लागली तलवारबाजी करण्याची इच्छा होऊ लागली आजकाल आपल्या मायमावल्यांना गोड आंबट खाण्याची इच्छा होते पण पोरांमध्ये खूप जीव आहे आपण आपल्या पोरांना शाळेत जायला बसमध्ये सोडतो आणि पोराला मध्ये बसवतो कारण बस पुढून जरी ठोकली तरी आपलं सुरक्षित मागून जरी ठोकलं तरी आपलं सुरक्षित कसा जन्माला येलो शिवाजी राजा त्या जिजाऊ मातेनं स्वराज्याचं बाळ कडू पाजलं होतं अफजल खानाच्या भेटीला ज्या वेळेला शिवाजी राजे गेले त्यावेळेला शिवाजी राजांनी सांगितलं मासाहेब आम्ही अफजल खानाच्या वधाला निघालेलो पण दुर्दैवाने जर आमचा काळ झाला आम्हाला जर मारून टाकण्यात आलं तर आम्हाला माफ करा आणि संभाजीच्या हाताने हे स्वराज्य निर्माण करा एका आईनं काय उत्तर द्यायला पाहिजे जिजामाता म्हणाली शिवबा अफजल खानाच्या वधाला जर तू निघालाय आणि तुझा जर काळ झाला तू जर त्या ठिकाणी मेला तर मी स्वराज्याला सांगून देईल की जिजामाता आधीपासून निपुत्रिक होती मला पुत्रच झाला नाही काळीज असेल त्या जिजामाते म्हणून शिवाजी राजा घडला तुमच्या पोटी शिवाजी राजा घडला असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर त्याला मासाहेब जिजाऊंसारखं संस्कार द्या म्हणून स्वराज्याचं बाळ कडू जिजाऊन म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं मला आमदार साहेबांना सांगूसं वाटतं शिवाजी जन्माला यावा परंतु तो शेजारच्या घरात असं प्रत्येकाला वाटतं पण त्याही पुढे जाऊन मी सांगतो साहेब शिवाजी जन्माला येईल की नाही येईल ही नंतरची गोष्ट आहे आधी जिजामाता जन्माला घातली पाहिजे मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे तर जिजामाता जन्माला येईल तर सावित्री माता जन्माला येईल तर माझी रमाई माता जन्माला येईल तर माझी अहिल्या माता जन्माला येईल तर माझी फातिमा जन्माला येईल म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करा मुलापेक्षा मुलगी परी प्रकाश देते दोन्ही घरी तुम्हाला तुमचे मुलं घरी गेल्यानंतर विचारत नाही पण मुली पप्पा तुम्ही जेवले की नाही बापाला मुलगी झाल्याशिवाय बाप पण कळत नाही कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतून पाहे ज्या वेळेला मुली सासरी जाते की नाही याला किती दिले त्याला किती दिले प्राणवायू आपली पाठवत नाहीत बिले ढगे संपूर्ण जातात थेंब थेंब झरत निखाराही राख होतो तक्रार नाही करत काळीत फाटले तरी जखम सुकते आपोआप ज्याला रडता येत नाही त्याचेच नाव बाप ज्याला रडता येत नाही त्याचेच नाव बाप एका मुलीच्या लग्नानंतर बघा तिचा बाप तिच्या गळ्यात पडत रडत नाही बिदाईच्या वेळेला पण मुलगी ज्या वेळेला गाडीत बसते ना सगळे तिला बाय करत असतात आणि बिचारा बाप बाथरूम मध्ये जाऊन हुंदके देऊन रडत असतो त्याचा आवाजही बाहेर येऊ देत नाही त्याचं नाव बाप आहे जर मुलगीच आपण पोटामध्ये मारून टाकली तर आपल्यासारखे नराधम आपणच आहोत आजकाल आपण म्हणतात आमचं पोरग तर लग्नाला आलं बा आपण पोरगीच नाही भेटून राहिल्या पोरीच नाही कशा काय भेटतील मुलं मुली कशा काय भेटतील हो पोटातच मारणं सुरू आहे मुलींना खुशाल आपण बघतो
पोटातला गर्भ मुलीचा आहे का मुलाचा आहे, मुलगी असती तर तिला गर्भपात करून टाक. असं नाहीये. गर्भपात करणाऱ्या सासवांनी सुद्धा लक्ष द्या, गर्भपात करणाऱ्या सुनांनी सुद्धा लक्ष द्या, आणि गर्भपात करणाऱ्या लेकींनी सुद्धा लक्ष द्या की तुम्ही जन्माला येता वेळेला जर तुमच्या मायबापानं गर्भपात केला असत तर तुम्ही जन्माला आल्या असत्या का? स्वराज्य घडावं असं जर वाटत असेल तर जिजामाता जन्माला आली पाहिजे. मुली वाचतील असं जर वाटत असेल तर सावित्री माता जन्माला यायली पाहिजे. मुलींना शिक्षण संरक्षण करायला पाहिजे म्हणून अहिल्या माता जन्माला आली पाहिजे, म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत आपण केलं पाहिजे. म्हणून